रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन मध्ये सदस्य भरपूर आहेत, पण प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट चालू असल्या कारणामुळे सदस्य इथे भेट देऊ शकत नाही. ही आपली स्पर्धा आहे. परंतु 24 लाईव्ह दोन ठिकाणी काम करतोय. डीजे संदीप डेकोरेटर्स दोन ठिकाणी काम करतोय. डे नाईट म्हणजे ऑन ड्युटी 24 तास हे आजचं काम आहे. पण अध्यक्ष मात्र न थकता पहिल्या दिवसापासून आज मात्र 7वा दिवस आहे. रोज पेजेंटी है. मोंटी पाटिल आ चुके हैं. अभी मोंटी पाटिल ने क्रिकेट में फेमस में नहीं है, इनकी रेस में भी फेमस है. बैल की काफी बढ़िया जोड़ी दौड़ती है उनकी. एक बार हो चुका है मेरे से मुकाबला. और जो विक्की पाटिल काफी नाखुश करके छोड़ा है तुमने. जो हमारे गांव के देवदास से प्रतीक तारेकर, इनके ऊपर आप बोर्ड हो चुके हैं, लेकिन निराशा. लेकिन ओमकार पाटिल ने वो निराशा काफी खुश करके लिया. एक बाइक ली. जगदीश पाटील. तर मैदानामध्ये आपण पाहू शकता म्हणजे खेळाची आवड काय असते. कारण खेळ क्रिकेट असा खेळ आहे की त्याला कोणीही त्या खेळाला कोणीही सोडला नाहीये. कारण राजकीय असो, सामाजिक क्षेत्र कोणताही असू द्या, ते सर्व लोक या क्रिकेटकडे येतच असतात. त्यातील आपल्या आत्ताच जी रायगड प्रीमियर लीग झाली, एक मोठी स्पर्धा आपण पाहिली, 5वा पर्व, ज्यांच्या माध्यमातून कैलाश म्हात्रे त्यांना देखील हा ओघ आवडला नाही. म्हणजे खरोखरच त्यांचा देखील जो फ्लो होता तो याकडे वळला आणि त्यांनी सांगितलं की मला देखील खेळायचं आहे. गुरु म्हात्रे अनुपस्थित आहेत, परंतु त्यांची आवड आणि आज ते इथे खेळताना दिसतात, तर त्यांचं देखील स्वागत आहे. I11 ओवे सरंगाचे सर्वेसर्वा कैलासदादा म्हात्रे आणि पहिल्या चेंडूवर स्वागत आलाय चौकार. या चिडेला पाहतो आपण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ मास्टरचा दिमागदार सोहळा. मी घेतो ब्रेक, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तोपर्यंत गुड बाय. ऐकूया पाहूया दमदार आवाज, आमचे जगदीश पाटील नारिवली यांचा आवाज. थँक्यू सो मच सागर पाटील आणि संदीप पाटील सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024चं पर्व आणि आजचा या स्पर्धेचा 7वा दिवस. आणि 7व्या दिवसामध्ये सामना पाहायला मिळतो. एकीकडे आपल्याला कैलासवासी रामकृष्ण YCC, सोनू मनू SCC, I11 ओवे मुरबी रोंजन विपक्ष वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा, या दोन टीम मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाना दिवेकर स्वतः टीमचे कॅप्टन. तास गमावल्यानंतर मात्र सलामीला येणं पसंत केला आणि त्याच्या जोडीला मुस्तहिद. ओस्कूप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. साधा सोपा झेल, फर्स्ट स्लिपला होते कैलास दादा म्हात्रे. नाही काय माहितीये का, कारण बऱ्याच वर्षानंतर ते मैदानामध्ये उतरलेले आहेत. काही हरकत नाही. लाल कॅप म्हणजे खतरे की घंटी. नक्कीच योगेश लहाने हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. योगेशजी लहाने भिंगारवाडीवरून त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 संघांना टी-शर्ट पुरस्कृत केलेले आहेत योगेशजी लहाने. तर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. भिंगारवाडीचे सरपंच आहेत, ते देखील इथे खेळून गेलेले आहेत, पण त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या 3 दिवसामध्ये राहिलेल्या 3 दिवसामध्ये पाहायला मिळेल. योगेशजी लहाने तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर साधा सोपा झेल होता, सेल टिपणं गरजेचं होतं, मात्र जमलं नाही आहे. एकेरी धाव मिळत असताना गोलंदाज पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक रवींद्र शेळके यांना. पहिल्या चेंडूवर 4 आले, त्याच्यानंतर एकेरी धाव आली आणि आता झेल सुटल्यानंतर एकेरी धाव मिळत असताना चला जास्त वेळ करू नका. जो टाइम दिला, वेळ दिली आहे, त्या वेळेमध्ये आपण खेळ करा. ओ बिग शॉट खेळायचा प्रयत्न, फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार आलाय तो या षटकात. दुसरा दणदणीत चौकार.
वरून खेळलाय. पाहिलं त्याने की कोणताही फिल्डर नाही अशा वेळेला मिडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा बिग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, षटकार. रवींद्र शेळकेचं पाहिलं ना, 4 चेंडू सुरुवातीचे चांगले होते. झेल सुटला, त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आणि जेव्हा आपण झेल सोडताना तेव्हा झेलची किंमत ही पुरेपूर आपल्याला मोजावी लागते. तसंच काहीसं चित्र राहिलं आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि एकूण पहिल्या षटकामध्ये बिनबाद 17 अशी धावसंख्या स्कोरबोर्डवरती वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा या टीमची. थोडंसं टीम मीटिंग केली जाते की आता एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा वापर करून या धावसंख्येकडे वाटचाल करीत असणाऱ्या संघाला कुठेतरी एखादा ब्रेक थ्रू मिळवून देऊन कमी धाबांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. चला, जास्त वेळ घेऊ नका. मॅनेजमेंट कमिटीने आपल्याला वेळ दिलेला आहे. गोलंदाज पाहतोय आपण सचिन कडू, मॅन फ्रॉम रोंजन. संघाचा खेळाडू पाहतोय आपण. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि आता जास्त त्यांना स्टँडिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मग ठाणे रायगडमध्ये सातत्याने पंचांची कामगिरी करणारे हे खेळाडू पाहा मिळतात. खरं तर वयाची 40 वर्ष झाल्यानंतर मैदानामध्ये कशी चांगली कामगिरी होतील याच्यावरती मात्र भर दिला जातोय. स्वतः कॅप्टन नाना दिवेकर स्ट्राईकवरती. अद्याप 7 या धावसंख्येवरती खेळत असताना पहिलाच बॉल, फटका फसला हवेमध्ये. झेल टिपेल का? हो, यस, गुड कॅच. किशोर पोरजी होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय नाना दिवेकर यांच्या रूपामध्ये मुरुड कोळीवाडा टीमला. कठीण होता मी म्हणेन, कारण बराच वेळ जास्त हवेमध्ये नव्हता झेल. किशोरला मात्र पुढे यावं लागलं आणि किशोर सारखा एक चालाक क्रिकेटर ज्याची नुकतीच आता टोलनाक्याची स्पर्धा संपन्न झाली, त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिला किशोर पोरजी. वडाऊनचा खेळाडू समीर बोरकर. या खेळाडूला पाहतोय. पहिला खेळाडू बाद झाला. तर नाना दिवेकर बाद झाले, ज्याने 6 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. दुसरं षटक मॅन एंट्री पावल पेचं सचिन कडू, ज्यांना पहिल्या चेंडूवरती मिळाली या सफलता. जागेवरून खेळलाय, सरळ अगदी धनुष्य बाणासारखा चेंडू सीमा रेषाकडे जाईल. दमदार षटकार. जागेवर खडे स्टँड अँड डिलिव्हर. मनगटातली ताकद होती ना, तिचा वापर करत असताना अगदी सरळ केल्यात. कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर जरी असले ना तरी थोडेसे स्क्वेअर असतात. मात्र अशा वेळेला पाहिलं आणि अगदी जो बॅक स्क्रीन आहे, समोर कॅमेरा आहे, त्याच्या अगदी बाजूने चेंडूला पाठवलं. सहा धावा आणखीन मिळाल्यात. कारण हे खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. तर याच दरम्यान आमचे खजिनदार साहेब हरिभक्त पारायण सत्यवान बुवा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत.
आयोजन कमिटी. ओ चांगला चेंडू अगदी लेग कीपर. यस LBW फलंदाज बाद. अगदी वेगाने चेंडू आला, पॅडवरती आदळलाय. जोरदार अपील होतं सचिन कडू यांचं, त्याने पाहिलं आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का, सेकंड विकेट डाऊन. दरम्यान उत्कृष्ट पकवाज वादक रोहितजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण मंचावरती या, आपलं मनापासून स्वागत. खरं तर कळीची जाण असणारे कलाकार आहेत. जेव्हा पकवाज वाजवणं प्रत्येकाचा एक आवडता छंद असो, क्रिकेट असो, फुटबॉल, कोणत्याही खेळामध्ये. आणि याच दरम्यान पाहतोय आपण ठाणे असो या रायगड असो, आणि ज्याने नेहमीच क्रिकेटला चांगले धडे दिल्यात ते क्रिकेटचे द्रोणाचार्य अर्थातच सुखदेव काका म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि टेनिस क्रिकेटमधील ज्या संघाचं नाव आहे तो डोंबिवलीचा नावापाड्याचे पिंट्या जोशी उर्फ मनोज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत आपलं. सचिन कडू दुसरं षटक हाताळत असताना ओ स्लोवर चेंडू, मात्र फटका दमदार, मिड विकेट क्लिअर केलाय. षटकार 6. चांगले फटकेबाजी, एकीकडे विकेट जरी जात असले तरी सुद्धा दुसरीकडे चांगले फटकेबाजी करण्यात यश मिळतो या खेळाडूंना. 2 षटकार आले, 1 विकेट सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा 4 सरी सुद्धा या ओव्हरमध्ये विकेट मिळाली असली तरी सुद्धा धावांचा ओघ सातत्याने पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 17 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. एकूण टोटल जर पाहिली तर 2 षटकामध्ये 33 धावा. खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर करत असताना टीम वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा या संघाने बनवल्यात धाबा 33. 2 गडी जरूर बाद झाल्यात. पहिला खेळाडू नाना दिवेकर टीमचा कॅप्टन बाद झाला, त्याच्यानंतर समीर बोरकर.
आणि गोलंदाज पाहतोय आपण विजय म्हात्रे यांना. ओ गोलंदाजी करत असताना विजय म्हात्रे. तिसरं षटक आहे आता. फिल्डर प्लेसमेंट सीमारेषेवरती पाहायला मिळेल. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, हलकसं अपिलामध्ये जास्त उत्साह पाहिला. जावेद परेश सरांनी सांगितलं की हाय फॅक्टर जास्त आहे, त्यामुळे नॉट आउट ठरवण्यात आलं. अतिशय चांगली धावसंख्या पाहायला मिळते 2 ओव्हरमध्ये 33 धाबा बनवल्या. जेथे माहिती होतं या खेळाडूंना की ही संधी आता मोठे फटके खेळण्याची, आणि अशा वेळेला मोठे फटके खेळत असताना जरी विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा चौकार षटकार या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि 33 धाबा झाल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतो ना तर तो वाईट आणि 4 म्हणजे 5 मिळाल्या. एकूण 38 धाबा स्कोरबोर्डवरती. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा फटका खेळ्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलायचं होतं, मात्र मिसफील्ड झाली आहे. चेंडू फरार होतोय 4 या धावसंख्येसाठी. तर हे दरम्यान आमचे दानसरगावचे क्रिकेटर कैलास पोरजी यांचं सुद्धा आगमन झालं. आपण या मंचावरती स्वागत असेल आपलं. फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या वरून उडवलाय, षटकार, 6 धावा. मुत्सईदला पाहतोय जो सलामीचा फलंदाज आहे. ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. चांगले फटकेबाजी करत असताना पाहा मिळतो आपल्याला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. वा, गुड फिल्डिंग सर्कलमध्ये होत असताना पाहायला मिळाली. जवळजवळ 3 धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. आणि जेव्हा आपण फिल्डिंग करताना तेव्हा धाबा वाचवणं आपलं कर्तव्य असतं. त्यामुळेच विपक्ष संघावरती दबाव निर्माण होतोय. मात्र 2 खेळाडू असे आहेत ना, सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मोठे फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे इर्शाद आणि मुत्सईद हे 2 खेळाडू पाहतोय. तिसरं षटक थोडंसं महागडं ठरत असताना विजय म्हात्रे यांना पाहतोय. अद्यापपर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 16. पुन्हा एकदा बॅकफुटला हो झाली. 53 धाबा या तिसऱ्या ओव्हरमध्येच स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना पहा मिळतोय. जेणेकरून एखादा डगआउट मधून सेट होऊन आला की काय असा फलंदाज. एवढी चांगली बॅटिंग करत असताना हा सलामीचा फलंदाज. आमचे फर्स्ट डिजिटल वर रेकॉर्डिंग स्टुडिओ आसुडगाव श्रीमान संदीपजी नाईक यांच्या वतीने एका संघाला टी शर्ट पूर्णपणे ड्रेस पुरस्कृत केल्यात. त्यांचं आम्ही सदिच्छा त्यांचं सतश आभारी आहोत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस खारघर शहर अध्यक्ष दादा गट श्रीमान अनिल दादा पाटील मुरबी यांच्या वतीने सुद्धा
संघाला पूर्णपणे ड्रेस कोड देण्यात आलं, त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. कारण स्पर्धा म्हणते की जिथे हातबोट तर लावावाच लागतो, प्रत्येकाची मदत ही हवीच असते. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला यशस्वी करायच्या असतील तर त्यामागे पाठबळ आणि पैसा हवाच आहे. जर पैसा नसेल तर तुम्ही मोठ्या स्पर्धा करू शकत नाही आहे. कारण असं म्हणतात की सर्व सोंग आणता येतात, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धांना तुम्हाला हे करावंच लागतं. आणि प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्व, दानशूर दाते आपल्याला नेहमीच मदतीचा हात करत असतात. तसेच या रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये ज्या ज्या दानशूर दात्याने सडल हाताने मदत केली आहे त्या सर्वांचा अगदी मनापासून आभार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या आता 55 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा टॉस गमावल्यानंतर मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अतिशय चांगली बॅटिंग झाली आहे. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विपक्ष संघ कपिल पारवेचा आहे हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे. कारण टेनिस क्रिकेटमधील एका अवलिया खेळाडू ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत, तो खेळाडू मैदानामध्ये टीमची कॅप्टनची भूमिका साकारत असताना ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना 5 षटकांची मॅच, लुजर मॅच पाहायला मिळतोय. त्यामुळे आता या दोन्ही संघामध्ये खरं तर अस्तित्वाची लढाई आहे, डुएट आहे. यास पूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपल्याला पाहायला मिळते. रायगड 40+ क्रिकेट प्रीमियर लीगची सन्माननीय संदीप पाटील सर असतील, विश्वनाथ शेठ मस्कर, रवींद्र शेठ भोईर, प्रीतम शेठ, त्याचबरोबर सत्यवानजी म्हात्रे आणि बॉस, ही सर्व मॅनेजमेंट कमिटी यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली रायगड 40+ प्रीमियर लीग. चला जास्त वेळ नका, आता फोल्डिंग लावून घ्या आपण. यस, आणि चटपटी कॉमेंटेटर ज्यांचा आपण आवाज ऐकला, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कदाचित त्यांना जास्त मागणी असेल तो पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील. क्रिकेट इज म्युझिक. ओ लिडिंग एज आहे आणि कैलास शेठ मात्रे हो दुसऱ्यांदा प्रयत्न केले होते. चेंडू हातात पडल्यानंतर मोंटी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मोंटी जीपे नाही, कॅश लागेल, कॅश आहे. ते तर पाहायला मिळालंच, मात्र प्रयत्न चांगले होते, प्रयत्नाने यश मिळालं नाही आहे. कारण 2 वर्षानंतर मैदानावरती आता ज्यांचा आपण अतिशय खरोखर महाराष्ट्राने दखल घ्यावी असे आयोजन पाहायला मिळालं, त्यांचा फटका चांगला आहे. यावेळेस मात्र एकच गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकनाथ होते त्या ठिकाणी, तुर्बेगावचे खेळाडू. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम करावं लागेल. सचिन कडू पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यात. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी एस्टेनच्या वरून जात असताना पंच निहालतात, सांगतात की कशा प्रकारे चेंडू एस्टेनच्या वरून गेला. अतिशय पंचांची दमदार कामगिरी राहिली आहे सातत्याने 7व्या दिवसामध्ये. चांगला फटका, जास्त उंची, आणि जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर पाहायला मिळतोय. मिळेल तो मोठा फटका, 6 धावा षटकार. आणि ज्यांच्या नावामध्ये दम आहे. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय ते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती आदरणीय मनोहर शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत आलेले गणेश दादा पवार उद्योजक हे देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
हॅलो. चला, चौथ्या षटकाला सुरुवात झाली. मान्यवरांचं आगमन पाहायला मिळतं आपल्याला, कारण हे कमिटीवरती असलेलं प्रेम. स्ट्रॉंग अपील केलंय, पंचांनी सांगितलं की लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. लेग बायचा इशारा करत असताना एकेरी धाव मिळाली आहे. या ओव्हरमध्ये जरी एक षटकार आला असला तरी सुद्धा कमबॅक करण्याची ताकद ठेवली आहे सचिनकडून. हे फक्त 9 धावसंख्येचं षटक हाताळलं, त्यामुळे 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या आता 64 धावा. शेवटचा अंतिम षटक असेल जेणेकरून या षटकामध्ये पुन्हा एकदा मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील. तो टीम वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा. यस सर. निश्चितच धन्यवाद. तर याच दरम्यान आपण मंचावरती पाहतो ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती तसे बांधकाम सभापती पदभार भूषवलेले आमचे आदरणीय मनोहरदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समेत आपण आमच्या विभागातील आमच्या पंचक्रोशीतील एक उद्योजक म्हणून मोठं नाव आणि गडकरी साहेबांचे जवळीक असणारे आमचे गणेशजी पवार साहेब हेही या मंचावरती त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आपण या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करूया. आणि दादा आपण आलात या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य आयोजन पाहता आपण. एका साईडला वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा आणि त्यांना फाईट करते या ठिकाणी कैलासवासी रामकृष्ण YCC सोनू मोनू SCC I11 ओवे मुरबी रोंजन ही टीम संदेश करावकर ठाकूर संदेश ठाकूर गोलंदाजी मार्गवरती. शेवटचा अंतिम षटक, पहिलाच बॉल. वा, सरप्राइझिंग डिलिव्हरी. अगदी चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू डॉट जात असताना पाहा मिळतं आपल्या घरच्या मैदानावरती. मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. जगदीशजी जे गोलंदाज आहेत ना त्यांना फक्त आम्ही एकदा सांगितलं की असा मंडप पाहिजे. तर हा मंडप डेकोरेशन आहे ना, सोनू म्हणून मंडप डेकोरेशन, संपूर्ण ही मंडपाची ही संपूर्ण स्टेजची आखणी आपले गोलंदाज संदेश ठाकूरच्या माध्यमातून. जर कोणाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लग्न असू द्या, साखरपुडा असू द्या, ओपन मंडप असू द्या, सर्व प्रकारची मंडपची सेवा ही सोनू मनू मंडप डेकोरेशन मुरबी संदेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील. नाहीये, 2 चेंडू खराब फेकल्यात. पहिला चेंडू अगदी चांगला होता, मग एक चेंडू ऑफ स्टिकला, दुसरा चेंडू लेग स्टिकला फेकण्याचा प्रयत्न करतोय. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा येत असताना धाबांचा वेग जर पाहिला तर 66 धाबा. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धाबा रोखण्यात आल्या. फटका चांगला आहे, फिल्डर पुढे आले, झाली आहे चूक. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार, चौकार. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, लवकर येणं पसंत केलंय, मात्र चेंडू त्याच्या आबाक्याच्या बाहेर होता, त्यामुळे 4 धावा मिळाल्यात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 70 धावा आहेत, मात्र 70, 80, 85 धावा या मैदानावरती माग नाही आहेत, कारण हे 40+ खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत. त्यामुळे धावांचा वेग कधी पहा मिळेल. फटका हवेत खेळल्यात आणि साधा सोपा झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. क्यों 15 मध्ये 33 धावसंख्येचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये 3 षटकार, 3 चौकार ठोकले फलंदाज मुस्तईदने. एवढी चांगली फलंदाजी केली जी हवी होती.
रुपेश चांदोरकर आल्यात आता स्ट्राईक वरती पहा मिळतात आपल्याला बॅटर. ओ नाहीये, दिशापासून भरकटलाय गोलंदाज. आपल्याला स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची आहे. मात्र हे 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर निश्चित थोडीशी दमछाक सुद्धा होत असते. 5 षटकं खेळणं मैदानावरती सहजासहजी जमत नाहीये, कारण वयाची 40, 45, 50, 55 वर्षाचे सुद्धा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळेला थोडीशी दमछाक तर होणारच. ओ फुलटॉस नाहीये, किशोर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, षटकार. मात्र धावा आणि धावाच पुन्हा एकदा. ओ हो, व्हॉट अ शॉट, सुपर डुपर, हे लगा सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. रुपेश चांदोरकर यांना पाहतोय 5व्या क्रमांकाचा खेळाडू, आणि लागोपाठचे 2 ठोकल्या. तिसरा येईल का, नाहीये, फटका फसलाय हवेमध्ये, झेल टिपला जातोय. गुड कॅच, फलंदाज बा शेवटच्या चेंडूवरती विजय म्हात्रे याने अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारलाय, आणि एकंदरीत 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 83 धावा. 84 टू विन. ओ काल या मैदानामध्ये 92 धावा चेस झाल्या, त्यामुळे आता आपल्याकडे धावा तर खूप झाल्यात, मात्र गोलंदाजांचा वापर योग्य तो करावा लागेल. टीम वाघोबा 11 मुरुड कोळेवाडा या टीमला तर जाऊया आपण. तर धन्यवाद. स्वीट व्हॉइस ऑफ नारिवली जगदीशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. आपण या ठिकाणी स्वागत समारंभाकडे बोलूया. मी विनंती करतो रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर, त्या दरम्यान आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष आदरणीय अनिलदादा पाटील, अजितदादा गटाचे अनिलदादा पाटील मुरबी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित पाहुण्यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करणार. सर्वप्रथम ठाणा आणि रायगड असू द्या किंवा या पंचक्रोशीमध्ये असू द्या, आमचे एक लेजंड खेळाडू आणि खेळाडूंचे मार्गदर्शक असणारे आमचे खऱ्या अर्थानं आमच्या एक लिजेंड, एक डॅसिंग आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान म्हणून या ठिकाणी प्रतिष्ठित असणारे आमचे सुखदेव काका म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती. सुखदेव काका या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. खऱ्या अर्थानं एक क्रिकेटला सर्वपरी संपूर्ण वाहून घेतलेले युवक असू द्या, 40+ असू द्या, 45 असू द्या, मात्र आज सुखदेव काकांचं नाव रायगड नव्हे, ठाणे नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाणारे आमचे सुखदेव काका यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण घेतोय. नाही, निश्चित जर पाहिलं तर आज ठाणे रायगड असो कोणत्याही परिस्थिती आपण जा, क्रिकेटच्या मैदानावरती ज्याने बरेच खेळाडू घडवले आणि क्रिकेटचे दोनाचार्य ज्यांच्याकडून पिंट्या जोशी यांचा यथोचित मान सन्मान मंचावरती आपण घेतोय. निश्चित पिंट्या जोशीचा विचार केला तर डोंबिवली क्रिकेटचा एक कोहिनूर हिरा, ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार, 7 चेंडू 7 चौकार राष्ट्रवादी चषकमध्ये डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आणि सर्वाधिक एका सीझनमध्ये ज्याच्या नावावरती सर्वाधिक अर्धशतकाचा रेकॉर्ड असणारा पिंट्या उर्फ मनोज जोशी, टीम नवापाडा. तर या दरम्यान मी उपस्थित पनवेल महानगरपालिका विद्यमान नगरसेवक तथा कैलासदास खेळाडू आहेत आमचे, पनवेल महानगरपालिकाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आमचे मनोहर दादा म्हात्रे
यांना विनंती करतोय की आपण या आमच्या स्वागत कक्षामध्ये आणि सोबत कैलास दादा आपण देखील या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते स्थायी समिती सभापती बांधकाम सभापती पदभार भूषवणारे आमचे लाडके आणि आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचे जवळीक नगरसेवक कोण असतील तर सर्वात जवळीक नगरसेवक म्हणून मनोहरदादा म्हात्रे धाकटा खांदा यांचं नाव आपण घेतलं अवघड ठरणार नाही आहे. मनोहरदादा आपण आलात आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या मंचाची शोभा वाढवली. आपलं हार्दिक असं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. त्याच दरम्यान आमचे पंचकृषीतील आमच्या खांद्या विभागातील एक उद्योजक म्हणून जबरदस्त एक व्यक्तिमत्व आमचे गणेशजी पवार हेही इथं उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही आमचे पाहुणे सर्व अध्यक्ष संदीपजी पाटील, संस्थापक रवींद्रजी भोईर, सल्लागार विश्वनाथ शेठ म्हस्कर, पिंट्या जोशी असतील, आमचे सुखदेव काका असतील, आमचे खऱ्या अर्थाने आई ग्रुपचे अध्यक्ष आणि यांच्या माध्यमातून एक आपण दमदार रायगड प्रीमियर लीग पाहिली ते आमचे कैलास दादा. त्याच दरम्यान आमच्या अनिल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते तर सुखदेव काका 2 मिनिटं, कारण आपण आपल्या हातात माईक घेतला नाहीये. तर या ठिकाणी कसं या ठिकाणी आपण पाहतोय आज 40+ रायगड जिल्ह्यातील नामांकित सर्व स्टार खेळाडू ज्यांनी एकेकाली आपला करिअरमध्ये ज्यावेळेला ओपन क्रिकेट खेळत होते त्यावेळेला आपल्या करिअरमध्ये कोणी 50 कोणी शतक असे ठोकल्यामध्ये आज वय झाल्यानंतर 40+ क्रिकेट या ठिकाणी एन्जॉय करता. काका कसं वाटलं इथं आल्यानंतर आणि कसं वाटलं आयोजन आणि आपण 40+ मास्टरांना काय संदेश द्याल? 40+ म्हणला तर खरोखर रायगड म्हणला तर आमच्या पिंट्या जोशी आणि आम्ही जे ठरवलं की आता जायचं आहे आपल्याला, पण आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हाच आमचा रंग भरून जातो. का एखाद्या माणसाच्या अंगामध्ये देव कसं येतात तसे रायगडचा खरोखर आमच्या अंगामध्ये संस्कारतो रायगड म्हणला तर. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे का रायगड असोसिएशन आहे, रायगड असोसिएशन असून तरी पण आमच्या ठाणे जिल्ह्यातला सल्लागार म्हणून विश्वनाथ म्हस्कर ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. का आम्हाला रायगडमधून काहीच कमी झालं नाही, हा एक सल्लागार म्हणून झाला आहे. आणि आम्हाला खूप कुठल्या टुर्नामेंटचं आम्हाला सर्व आमंत्रण देतात, आम्ही उपस्थिती दाखवतो. आणि खरोखर संदीप म्हात्रे, विश्वनाथ म्हस्कर आम्ही त्यांना कधी विसरू शकत नाही. पण मी एकच गोष्ट सांगतो की 2 गोष्टी आहेत आज माझ्याकडे, पिंट्या जोशीसाठी आहे आणि एक संदीप पाटीलसाठी आहे. की खरोखर माणसाचं काय आता भरोसा नाही, पण खरोखर जर देवाची इच्छा असली तर माझं एक इच्छा आहे माझ्या मिसेसची माझी का जेव्हा संदीपच्या घरी लग्न होईल मुलाचं आपल्या रिचीचं तेव्हा आमच्या हातून एक कन्यादान झालं ना तर मी समजणार रायगडमध्ये खूप भाग्यवान झालो मी. आणि खूप मी काहीतरी कष्ट केले रायगडमध्ये, चांगलं वागलो, चांगलं बोललो, सर्वांचे संबंध चांगलं ठेवलं, ते खरोखर मला त्याचा फल चांगला भेटला. आणि एक पिंट्या जोशीला एक सूचना आहे माझी, पिंट्या जोशी क्रिकेटला हा वैतागलेला आहे आणि वैतागलेला आहे म्हणजे त्याला पिंट्याला पण सर्व म्हणजे त्याचा गेम डाऊन करायच्याच मागे आहेत. मी त्याला सांगितलं क्रिकेटमध्ये उभा आहेस ग्राउंडवर तर लोक तुला विचारणार आणि तू घरी बसला तर तुला कोणी विचारू शकत नाही. मग माझी एक इच्छा आहे पिंट्या जोशीने ती माझी इच्छा पूर्ण करावा. पिंट्याने 40+ मॅच खेळावा त्याच्या टीममध्ये, ज्याची गावची टीम आहे ती त्याच्या टीममध्ये पिंट्या जोशीने खेळावा ही माझी नम्र विनंती आहे पिंट्याला. आई शब्द माझा मानून घे पिंट्या. आलो, धन्यवाद. आता आम्हाला बोलल्याबद्दल आम्ही सर्वांच्या मंडळाचे आभार आहे आणि 32 संघ आहेत खेळाडू, सर्वांना धन्यवाद देतो की खूप रायगडमध्ये खूप मोठा क्रिकेट आहे आणि हा 40+ आहे. याच्यामध्ये सर्व प्लेयर दिसतात, भेटतात. आता शिवा गोंडली सुद्धा आहे बसलेला आहे. हा 2 मॅच माझ्या 2 वर्ष खेळलो, दोनदा त्यांनी स्टँड लावलेला, माझ्या नावाचा त्यांनी स्टँड लावलेला. खरोखर त्यांनी लेजंड क्रिकेटचं त्यांनी खरोखर कौतुक केलं होतं. धन्यवाद. पिंट्या जोशी खेळणार हा माझा शब्द आहे. विश्वनाथ म्हस्कर नारवली खेळणार म्हणजे खेळणार. पुढच्या मॅच 40+ मध्ये पिंट्या जोशी त्याच्या टीम मध्ये खेळणार हा माझा शब्द आहे. या पिंट्या जोशी प्रतिक्रिया आपली देखील नोंदवा आपण, कारण 40+ मास्टर आपण झालो. खऱ्या अर्थानं कोण म्हणतोय वय सऱ्यानंतर क्रिकेट खेळलं जात नाहीये, याचं जिथं जिवंत उदाहरण आपण पाहतोय रायगड 40+ प्रीमियर लीग. पिंट्या जोशी काय म्हणाल? सर्वप्रथम तर सर्व मान्यवरांचे आणि क्रीडाप्रेमिकांचे मी हार्दिक अभिनंदन मानतो.
आणि आभार पण मानतो की एवढ्या मोठ्या मंचावर तुम्ही मला इथे बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि 40 आणि 60 का 20 असा काही क्रिकेट नाही आहे. तुमच्या अंगात जो रक्त असतो ते एखाद्याला बघा, कोणाला दारूचं व्यसन असतं, कोणाला पत्त्याचं व्यसन असतं, एखाद्याला क्रिकेटचं व्यसन असतं. तो 10 वेळा बोले मी क्रिकेट सोडला, पण दुसऱ्या दिवशी बॅट घेऊन तोच पहिले मैदानात असतो. हे अशाच गोष्टी आहेत. आणि मला खेळायचं 40+ असं काय नाही, 40+ ओपन मी खेळतो. आज 42 आहे, पुढच्या 2-3 महिने 43 होईल. क्रिकेटमध्ये वैतागाचं कारण असं काय नाही आहे. संघ आपला खेळतो तेव्हा आपल्याला छान वाटतं, पण संघ जेव्हा आपल्यासाठी काय करत नाही तेव्हा जरा मनात दुःख वाटतं. म्हणून एकच म्हणणं आहे की क्रिकेट खेळा, प्रामाणिकपणे खेळा आणि चांगला क्रिकेट खेळा. आज जो 40+ क्रिकेट आपण बघतोय, म्हणजे क्रिकेटसाठी आता काहीच कमी नाही राहिले. सर्वीकडे तुम्ही बघता सर्वात चांगला क्रिकेट आलेला आहे. आणि 40 क्रिकेट हा असं नका समजू की कमी क्रिकेट आहे, हा एक मोठ्या लेवलचा क्रिकेट आहे. आणि आज तुम्ही ऑल इंडिया ओपन प्लस 40+ प्रीमियर लीग पण बघतात आहे. चांगला क्रिकेट आहे आणि 40मध्ये मी खेळे. जर आज एवढे मोठे लोकांनी जर मला शब्द दिलाय, आणि बघा आपल्यापेक्षा जे मोठे असतात, सुखदेव काकाला तर आम्ही आमचा आदर्शच मानत आलो आहे. एक शिवाजी दादा असतील, आणि आज आपल्या जोडीला विश्वनाथ दादा आहेत, एक संदीप दादा आहेत. आणि यांचं सर्व मार्गदर्शन तर आम्हाला असं नाही की गेल्या 20 वर्षापासून मिळतच आलेलं आहे. यांच्या समोर आम्ही क्रिकेट खेळलो, लहानाचे मोठे झालो. तर आज त्यांनी कुठे जर मला शब्द दिला तर तो मी नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि खेळायचा प्रयत्न करेन. थँक्यू. धन्यवाद. हे होते पिंट्या जोशी. सर्वांची प्रतिक्रिया छान, सुखदेव काका. आणि आपण आलात आणि या ठिकाणी आमच्या मंचाची शोभा वाढवली. आपलं हार्दिक हार्दिक असं यस. कोण तर सामन्याला तर सुरुवात 9 धावा झाल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू पडतोय षटकातील. पुढचा चेंडू होता, परंतु पाहूया. या माली साहेब, या इकडे या. तिकडे उभे राहू नका, आपली जागा मंचावरती या. तिकडनं जरी कधीतरी क्रिकेटचा आस्वाद घ्यायला पाहिजे, कारण सातत्याने माईक आपल्या हातामध्ये असते. कधी कधी ग्राउंडच्या अवतीभोवती राहून सुद्धा क्रिकेटचा आस्वाद घ्यायला पाहिजे. या. तर भाऊ, रायगड 40+ प्रीमियर लीग आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून धावा सांग. अभिमरचा नो घेतलाय. तर भाऊ, कसं वाटतं इथं आल्यानंतर? या ठिकाणी आपण पाहता ही रायगड 40+ प्रीमियर लीग आहे आणि सर्व रायगडातील धुरंधरांना आपण इथं संधी दिल्या. खास करून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं खूप मोलाचं योगदान आम्हाला या रायगड 40+ प्रीमियरला लागलंय. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनवरती त्यांचं देखील भरपूर प्रेम आहे, आपलं भरपूर प्रेम असतंय. मात्र आज कसं वाटलं इथं येऊन आणि या नियोजनाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी मी नमस्कार करतो. या ठिकाणी रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन यांच्या वतीने रायगड 40+ प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि त्या ठिकाणी चांगली मेहनत घेऊन आमच्या मामाने सांगितलं 2 दिवसाच्या फरकामध्ये ग्राउंडचा थोडा प्रॉब्लेम झाला असल्या कारणाने या ठिकाणी त्यांनी क्रिकेटचे सामने भरवलेत. पण चांगली मेहनत घेऊन हा ग्राउंड तयार करण्यात आलेला आहे. आणि आपल्या सर्वांसारख्या 40+ ज्यांनी आपले वयाचे 40 वर्ष पूर्ण केलेत, त्यांचे तंदुरुस्तीसाठी हे क्रिकेटचे सामने आयोजन केल्याबद्दल मी संपूर्ण आयोजकांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की चांगल्या प्रकारचे खेळ या ठिकाणी करून सर्व 40+च्या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी हे सामने भरवलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचे सामने करत असताना आता आमचे काही जुने प्लेयर आमच्या या ठिकाणी दिसतात. आता प्रीतम असेल, संदीप असेल, हे बरेच प्लेयर आमचे जुने, आम्ही क्रिकेट खेळत होतो त्या टायमिंगला हे आमच्यासोबत मॅचेस करायचे. पण आज रोजी आम्ही थोडे बाद झालो आहेत आणि हे यांचा अजून खेळ चालू आहे. अतिशय अभिमान आहे की चांगल्या प्रकारे ते खेळ करत आहेत. मी सर्व खेळाडूंना आणि क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, स्थायी समिती सभापती आणि बांधकाम सभापती म्हणून पदभार भूषवणारे पनवेल महानगरपालिकेचे खांदेगावाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. एकाकाली क्रिकेट आणि क्रिकेटच रक्तामध्ये होतं. माझं राजकारणामध्ये समाजकारण
हे आल्यानंतर त्यांना क्रिकेटपासून वंचित राहावं लागलं आणि त्यांची मार्मिक शब्दामध्ये या ठिकाणी प्रतिक्रिया आपण ऐकली. ते आमचे मनोहर शेठ, आमचे मनुभाऊ यांची ही प्रतिक्रिया होती. आणि विश्वनाथ शेठ काका, जर विचार केला तर मुंबईला जे पहिले मनोहर शेठ म्हात्रे जे आज इथे आहेत त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये, आणि मी आता या 2-3 वर्षामध्ये पाहतोय की बऱ्याच स्पर्धा होतात ज्या सुरू आहेत. तर एक अशी स्पर्धा की ती आज पुन्हा नव्याने उभी राहावी ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती. मी बऱ्याच प्रेक्षकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की मनोहर शेठ म्हात्रे यांची स्पर्धा पुन्हा एकदा या क्रिकेट समोर यायला हवी आहे. ही अशी प्रतिक्रिया मी त्या दिवशी किशोर यांच्याशी देखील बोललो, तर त्यांनी देखील सांगितलं की मोठ्या शेठला सांगा. तर नक्कीच ती स्पर्धा पुन्हा एकदा मनोहर शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून व्हावी अशी आम्ही आशा बाळगतो. कारण जुने त्यावेळेला फक्त तलोजा नाईट आणि एक खांदेगावची मनोहर शेठ म्हात्रे यांची स्पर्धा आणि एक अचानक मोहपाडा, या 3 स्पर्धा त्या फेमस होत्या आणि त्यातील मात्र ही स्पर्धा पुन्हा एकदा व्हावी अशी अपेक्षा बाळगतो. त्याच्यावरती नक्कीच विचार विनिमय होईल. आता तिकडे आमचे गणेश पवार साहेब बसल्यात, नक्कीच थोडेसे त्याच्यावरती विचार विनिमय करून आणि रायगडच्या 40+ मास्टरांना देखील तिथं संधी दिली जाईल. सर्व ओपन क्रिकेटला संधी दिली जाईल, ग्रामीण क्रिकेटला संधी दिली जाईल. ही चर्चा सातत्याने चालू आहे. चला आपण जाऊया मॅचमध्ये, जिथे काय घडतंय काय बिघडतं धावतोवरून ऐकण्यासाठी आमचा पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. सर्वप्रथम मी अभिनंदन करतोय सुखदेव काका म्हात्रे यांचं आज मात्र इथे आगमन झालेलं आहे. आणि किशोर 4G साठी चेंडू पडला होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहतोय. आणि ते सुखदेव काकांना कोण विसरणार, कारण त्या प्रत्येक रुची असू द्या, प्रमोद असू द्या, त्यांचं धडे घेऊन आज मात्र आमच्या गावातील पारगाव गावातील पोरं सुद्धा सुखदेव काकांना क्रिकेटचा देव मानतात. मनापासून आभार व्यक्त करतो वडिलांप्रमाणे आहात आणि तुम्हाला खरोखरच मनापासून मी धन्यवाद देतो सुखदेव काका. सामन्याला सुरुवात होते सुंदरसा. तर टिके माली साहेब, आपण बाहेरून सामन्याचा आनंद घेऊ नका हो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या इथे आले आणि आपल्याला विनंती करते की आपण आमच्या समाज कक्षामध्ये स्थान बनवा. संघाची धावसंख्या धक्का लागतोय 12 धावा 1 गडच्या मोबदल्यामध्ये. शांताराम जाधव ओवे कॅम्प स्कोरिंग. बघा सुनील पाटील सर नुसते पंचनाथ का जबरदस्त खेळाडू आहेत, उत्तम असे आचार्य आहेत आणि तेवढं ताकदीचे विकी पाटील यांचे पिताश्री आहेत. नक्कीच अगर तर याच दरम्यान आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएट नवी मुंबईतील एक जबरदस्त समालोचक निदेशी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. निदेश, आपला हार्दिक हार्दिक असं स्वागत. 13 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र गुड रनिंग आणि टार्गेट आहे तो मात्र 84 धावसंख्येचा प्रचंड वेद आहे. आणि या मैदानावर पाहायला गेलं तर सुखदेव काका 92 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत अगेन्स्ट पाटणोली वॉरियर्स संघाच्या. सिक्सर सुप्रीमो कंपनीचे चेंडू आहेत आणि खेळपट्टी अतिशय दमदार आहे. टिके माली साहेबांचं आगमन झालेलं आहे. हस्तांदोलन करतात, सावल्यावरनं बुलंद करतात आणि अतिशय दमदार त्यांचा आवाज आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेश पुढचा चेंडू, वा काय यष्टीरक्षणाचं काम मात्र चोख पाहतो. किशोर 4G सारख्या फलंदाजाला मात्र इथे काही प्रकारे कुठल्याही प्रकारे हाणामारी करून देत नाही. नाना दिवेकर यांचा संघ आहे. वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा विपक्ष संघ खेळतोय. कैलासजी रामकृष्ण वायसीसी सोनू मोनू ACC I11 ओवे मुरबी रोहिंजात. एका बाजूला कपिल पारवे तर दुसऱ्या बाजूला नाना दिवेकर. बॉस फायटर संघ 2 सामने विन झालाय. कॅप्टन ऍज कॅप्टन समर्थ कडू, विश्वास पाटील. आज मात्र स्पर्धेचा 7वा दिवस. 22 तारखेला स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस निरोप समारंभ. तर काका मात्र ट्रॉफीचे पुरस्कर्ते मनोहर दादा यांचं इथे आगमन झालं होतं आणि आता मात्र ते प्रस्थान करत आहेत. तर स्कोर झालाय तो मात्र 19-1 गडच्या मोबदल्यामध्ये. नाना देवेकर यांचा सल्ला घेऊन आता मात्र टीम उतरली, परंतु पहिला सामना पराजित झाल्यानंतर
दुसऱ्या सामन्यामध्ये काय कमबॅक केलाय अप्रतिम, लाजवाब. 84 धावा तब्बल टार्गेट ठेवलंय. समोरचे संघ मात्र अतिशय दमदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र आपण बाईक पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये, तर नवीन गोलंदाज आलेत. मोबिन सुनील पाटील सरांसाठी चेंडू पडतो आहे. ऑप्शनला सोडून जाणार चेंडू पंच जावेद फरीद सरांचा इशारा येतो की स्क्वेअर मारा. अवंत धावसंख्येत भर पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं तर धावसंख्या धापकार लागतात 20. ओ जबरदस्त. आणि सुनील पाटील सरांना सुवर्ण संधी आलेली आहे. जर सुनील पाटील सरांनी जर लगातार नाही कधीही 2 षटकार मारले तर तुमचे मित्र पंच बेलवडी गावचे दरकानात स्वर्गीय सरांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि मुलांकडनं तब्बल 2000 विकी पाटील कडनं 2 षटकाराला सुनील पाटील सरांना. किशोर भोजीसाठी चेंडू पडतो आहे. स्लो डिलिव्हरी, ब्लॉकआउटचा मारा, कार्पेटला चेंडू किरकोळला स्ट्रेट टू द ग्राउंड. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे मात्र हा म्हणता सुनील दादा पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पाठवा लगेच. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. किशोर बोरजी बाद झालेले आहेत. प्रकाश पाटील नारपोली एक फलंदाज गेले आणि त्यांच्या समेत दुसरे फलंदाज आपण पाहतोय विजय म्हात्रे. देवीचा पाडा, विजय म्हात्रे देवीचा पाडा हे फलंदाज आलेत. तर बघूया गोलंदाजी मात्र चांगली होतोय. प्रकाश ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू सरळ आतमध्ये येतोय, स्विंग होतोय आणि संघाची धावसंख्या स्थिर. पुढचा चेंडू जोरदार प्रहार, पुन्हा एकदा चेंडू येतोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, संघाची धावसंख्या धपकार लागतोय ती मात्र 23 धावा 3 गडाच्या मोबदल्यामध्ये. तेवीस धावा धपकार. पुन्हा एकदा सामन्यात सुरेख असा कामगिरी पाहायला मिळतोय. षटकातील काय चेंडू देखील बाकी असेल. धावसंख्या 25. षटक संपलेलं आहे. तर ऐकूया पुढील आवाज दादांचा. या नितेश भोईर करावे यांचा आवाज.
थँक्यू सो मच. सागरजी पाटील यांचा आवाज आपण मागच्या सत्रामध्ये अनुभवला. नुकतंच ज्यांचं आपण या व्यासपीठावर आगमन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून मनोहर शेठ पाटील साहेबांच्या वतीनं खरं तर मनोहर शेठ म्हात्रे यांच्या वतीनं या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी 5,000 रुपये खरं तर आर्थिक मदत मात्र मिळाली आहे. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. नक्कीच अग्र नामांकित काका स्मृती स्पर्धेचे ते मुख्य आयोजक आणि याच दरम्यान हा पहिला षटकार आलाय. षटकार चौकार येतच राहतील, आपण जरूर एन्जॉय करताय. 40+ क्रिकेटचा हा थरार अर्थातच रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25चा हा दैदिप्यमान खरं तर मुहूर्तमेढ ही रोवली गेली आहे. प्रथम वर्ष एडिशन 1 मध्ये स्पर्धेला आपण घेऊन आलोय. प्रीमियर लीगची कॉन्सेप्ट म्हणजेच आपण ज्या धर्तीवर खरं तर IPLच्या स्पर्धा आपण पाहत असतो, ज्या धर्तीवर आपण बिग बॅश लीगच्या स्पर्धा आपण पाहत असतो, ज्या धर्तीवर आपण नुकतीच रायगड प्रीमियर लीगची ही संकल्पना पाहिली आणि तीच कॉन्सेप्ट फॉलो करत असताना रायगड 40+ प्रीमियर लीगची ही संकल्पना आपण पाहतोय. विद्यमान सामना सुरू होईल तत्पूर्वी आपण धावफलकावर थोडंसं दृष्टिक्षेप टाकूया. षटक क्रमांक सुरू आहे ते 4थं आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत ते नदीम दलवी आणि खरं तर एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती 3/31. पुढे टाकलेला बॉल क्लीन बोल्ड केलाय, दांडी गुल केली आणि स्विंग अँड मिस. मान घेणार आहोत आपण. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 इथे सुरू आहे आणि आमचे अहोभाग्य असं की ठाणे क्रिकेटचे द्रोणाचार्य आदरणीय सुखदेव काका इथे उपस्थित आहेत आणि दरवर्षी आमच्या रायगडमध्ये कोणतीही मॅच असू द्या, रायगड प्रीमियर लीग असू द्या किंवा ही रायगड 40+ प्रीमियर लीग असू द्या, या स्पर्धेला त्यांची उपस्थिती असते आणि नुसती उपस्थिती नाही तर आयोजन समितीचं आयोजन त्यांना आवडलं तर त्यांचा सन्मानही ते दरवर्षी करत असतात आणि यंदाचंही रायगड 40+चं आयोजन त्यांना आवडलेलं आहे. म्हणून त्यांच्या वतीनं म्हणजे जय वाघेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई गावच्या वतीनं रायगड 40+ प्रीमियर लीगच्या आयोजकांचा मान सन्मान इथे करण्यात येतोय. तो सुखदेव काकांच्या वतीनं जोशी नवापाडा आणि आदरणीय सुखदेव काका यांच्या वतीनं सुखदेव काका आणि पिंट्या जोशी तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की एवढा मोठा सन्मान आपण इथे आमचा केलाय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर ओवेगावचे श्रीमान निवृत्तीजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या तमाम अतिथींचं
क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन. आपण पाहताय रायगड 40+ प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा. 40+ क्रिकेट अर्थातच 40+ म्हटलं की मग अनुभव, 40+ म्हटलं की मग परिपक्वता, 40+ म्हटलं की मग वक्तशीरपणा, 40+ म्हटलं मग डिसिप्लिन, 40+ म्हटलं की मग क्रिकेटच्या अनेक जुन्या आठवणी आणि 40+ क्रिकेट अर्थातच महत्वाचं काय तर क्रिकेट आणि आयुष्याचा उत्तरार्ध अर्थातच सेकंड इनिंग. ड्राईव्ह केलं बॉल मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फॉरवर्ड आले, चेंडूला उचलून लगेचच फेकून दिलाय. एकच धाव मिळणार, डायरेक्ट हिट झाली. अर्थातच दुसऱ्या धावेचा कॉल होणार. ओव्हर थ्रो अँड अनदर कन्सिडर्ड इन द एक्स्ट्राज. रणसंख्येमध्ये 2 भर होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 34-34. हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ झाला जिथे धावसंख्येचा आपल्याला उच्चांक पाहायला मिळाला तो तब्बल 83 आणि 84 धावांचा एक मोठा मी म्हणेन खरं तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट क्रिएट करणारा एक आकडा मात्र नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये जनरेट केला गेला. आणि 84 धावांचं एक मोठं लक्ष चेस करत असताना पहिल्या बॉलपासून जी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते त्या आक्रमकतेला कुठेतरी थोडंसं थांबवलंय. आणि 4थं षटक मी म्हणेन प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर मात्र मी म्हणेन एक डिसिप्लिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 40+ क्रिकेट बद्दल आणि आपण चर्चा करत होतो. ही चर्चा मात्र अशीच सुरू राहील. त्याच दरम्यान पहा आणि पाहुण्यांचा सन्मान आपण केला. याच दरम्यान जे षटक फेकलं नदीम दलवी यांनी त्या षटकामध्ये खरं तर विकेट हॅट्रिक त्यांनी संपादित केली आहे. या स्पर्धेची मला वाटतं ही दुसरी विकेट हॅट्रिक असणार आहे. पहिली विकेट हॅट्रिक आपण जरूर पाहिले सूरज पाटील NDR वॉरियर्स नंदादेवी नांदगाव या टीमकडनं पहिली विकेट या स्पर्धेची आपण हॅट्रिक पाहिली होती. आणि आज आपल्याला पाहायला मिळाली तर नदीम दलवी यांची अप्रतिम गोलंदाजांनी सेकंड विकेट हॅट्रिक. येस, तर नागाव वरून इथे मान्यवर आलेले आहेत. संकेत म्हात्रे जे या सीझन मध्ये आपण पाहतोय मुरबी संघाला पुरस्कृत ज्यांनी केलेला आहे. तर मी संकेत म्हात्रे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आमचे ओबे गावचे निवृत्ती मामा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुरस्कर्त्यांचं फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. संदीप पाटील सरांचा आवाज तुम्ही अनुभवताय. मुरबी गावाला बिलॉंग करत असताना याच मुरबी टीमला खरं तर या संपूर्ण सीझन मध्ये 2024 आणि 25 हे जे सीझन आहे या सीझन मध्ये खरं तर पॅक केलंय. म्हणजे खरं तर पुरस्कृत केले. जिथे कुठे खरं तर मुरबी संघ उरण विभागामध्ये खेळेल किंवा नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये जिथे किती पनवेल विभागामध्ये खेळेल तिथे मात्र खरं तर सूरजजी म्हात्रे यांच्याच माध्यमातून खरं तर ती मैदानामध्ये पुरस्कृत केली जाईल. अशा पद्धतीने मात्र आज पुरस्कर्त्यांचाही आभार आपण व्यक्त करतोय. 40+ क्रिकेट पैशाने श्रीमंत नात्याने समृद्ध असं हे 40+ क्रिकेट आपण पाहतोय. राईट नंबर ऑन द विकेट हलवार पद्धतीनं बॅकफुटवरनं पुश केला बॉलला. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टाइम केलंय. परफेक्ट प्लेसमेंट. अनदर 4 रन. 4 धावा मिळतील. रणसंख्या पोहोचली आहे तब्बल 40 या आकड्यावर. येस डीजे. सध्याची मॅच सुरू आहे जे आपण पाहताय कैलासवासी रामकृष्ण YCC सोनू मोनो ACC I11 ओवे मुरबी रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात आपण जरूर पाहताय वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा. दोन्ही टीम्स पहिला सामना खरं तर पराभूत झाल्यानंतर ही खरं तर डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आहे. अभी नाही तो फिर कभी नाही. आणि या मॅच सिच्युएशनला मात्र प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू मात्र जीवाच्या आकांतानं आपल्या परीने मात्र प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार मात्र मॅच मध्ये थोडासा इम्पॅक्ट टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. 84 धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्या 84 धावांचा डोंगर मात्र मी म्हणेन पार करण्यासाठी फलंदाजांची चाललेली ही दमछाक आणि त्यांच्या माध्यमातून धावांची धावाधाव आपल्याला पाहायला मिळतीये. 2 सलगचे 2 चौकार वैभव पाटील या गोलंदाजावर चढवलाय हल्ला आणि आता मात्र एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 44 वर. अजूनही 40 धावा काढायच्यात. येणारी षटकं असतील
उर्वरित फक्त 3 चेंडू आणि मॅच मात्र फसलेली आपल्याला पाहायला मिळते. जिथे बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती कैलासवासी रामकृष्ण YCC, सोनू मोनू ACC, अर्थातच I11 ओवे मुरबी रोहिंजन. आणि या मॅच मध्ये 3 चेंडू अशा मला वाटतं ही मॅच वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी. 3 चेंडू 40 धावा आणि मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र नक्कीच स्पर्धेतनं बाहेर जाईल. अशा सिच्युएशन मध्ये मात्र असताना थोडासा आकड्यांचा हा खेळ आहे आणि जिथे आकड्यांचा प्रेशर फलंदाजांना हाताळता आला नाही तिथे मात्र नक्कीच फलंदाजांकडे अनेक चुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितका प्रेशर तितक्या चुका आणि जितक्या चुका तितक्या मात्र विकेट गमावण्याची मात्र नक्कीच संधी असते. येस, चला या ठिकाणी अचल 11 इंडियन आर्मी घोट या संघाचा संघनायकाने लगेच शिवा आपला संघनायक इडे पाठवून ठेवा. पुढील मॅच आपली असेल आणि यातून जिंकणारा संघ लगेचच संघनायक या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. मानगर संघ म्हणजेच बॉस फायटर मानगर पुढे सरसवलाय ना, बरोबर ना? यस, बॉस फायटर खऱ्या अर्थाने संजूभाई बॉस यांनी यांच्या संघानं समर्थ कडू असतील संघनायक. याच दरम्यान आमच्या आदरणीय प्रदीपजी ठाकूर मुरबी यांचं या ठिकाणी आगमन होतं. प्रदीपजी या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि विजय झालाय तो वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा नाना दिवेकरची टीम. वेल प्लेट नाना दिवेकर. आणि काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आणि हडलक या ठिकाणी कैलासवासी रामकृष्ण YCC, सोनू मोनू ACC, I11 ओवे मुरबी रोजन. दम असेल तर कॉमेंटेटरने बिना बघता नाव घ्या. हा, चला या ठिकाणी वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघ जिंकलाय. वेलपेड आणि रामकृष्ण YCC, सोनू मोनू ACC, I11 ओवे मुरबी रोंजन या टीमचा हडलक आणि यांचा प्रवास इथेच थांबतोय. चला पुढील मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. आणि या मॅचचा हिरो जावेद परीद साहेब आज आम्हाला या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. चला नितेश या मॅचचा हिरो डिक्लेअर करा. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 33वा ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला मुस्तहिद डायरेकर हा फलंदाज ठरला. या मॅचचा हिरो